नमस्कार. टोमॅटो हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. टोमॅटो ही अशी एक गोष्ट आहे, अशी एक भाजी आहे जी दररोज वापरली जाते. प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो टाकला जातो. टोमॅटोने प्रत्येक भाजीची चवही सुधारते. असाच हा टोमॅटो आपण चटणीसाठीही वापर करतो. भरपूर प्रकारच्या चटण्या यापासून बनतात. तर अशीच आज आपण एक चटणी बनवणार आहोत. अगदी झटपट बनते. याची चव तर इतकी सुंदर लागते. तुम्ही ही चटणी भरपूरदा बनवली असेल, पण लाल तिखट घालून बनवली असेल. आज आपण ही हिरव्या मिरचीची कशी बनवायची ते पाहणार आहोत. याला टोमॅटोचा ठेचाही म्हणला जातो. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी आधी आपण इथे एक हिरवं वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडेशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि याचा आपल्याला पाणी न घालता एक वाटण बनवून घ्यायचं आहे. आता इथे मी लाल बुंद मध्यम आकाराचे 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आणि याचे असे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. तर हे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे याचा आंबटपणा नाहीसा होतो. आता सोबतच मी मध्यम आकाराचे 2 कांदे असे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता टोमॅटोची चटणी किंवा ठेचा बनवण्यासाठी मी गॅसवरती एक मोठी कढई ठेवली. यामध्ये थोडंसं तेल घातलं. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा छान तेलावरती परतून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटं लो फ्लेमवरती हा छान परतून घ्यायचा, जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही. पण कांदा आपल्याला करपवायचा नाही आहे. तर कांद्याचा कलर चेंज झाला आहे हा साईडला करूयात आणि यामध्ये थोडं तेल घालूयात. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. वाटणामध्ये मी थोडंसंही पाणी घातलेलं नव्हतं. तर आता हे वाटण 2 मिनिटं तेलावरती परतायचं आणि पुन्हा कांद्यासोबत एकजीव करून घ्यायचं. आता हे कच्चंच होतं, त्यामुळे हे लो फ्लेमवरती वाटण छान परतलं गेलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याच्या पानाने चव खूप छान येते. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये 1 चमचा मी साखर घालणार आहे. साखराच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. टोमॅटोची जी आंबट चव असते ती साखर किंवा गूळ घातल्यामुळे थोडीशी कमी होते. आता यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे वाटण थोडंसं परतल्यानंतर आता यामध्ये हे जे टोमॅटो चिरून घेतलेले होते ते घालणार आहोत आणि या वाटणासोबत एकजीव करून घेणार आहोत. 1-2 मिनिटं टोमॅटो छान परतून घ्यायचा आणि आता यावरती झाकण ठेवून आपण हा वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 वेळा झाकण काढून आपण हा हलवून घेणार आहोत. टोमॅटो छान 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतो. तर हा छान मऊसूद व्हायला लागला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. आता तुम्हाला टोमॅटोचा ठेचा बनवायचा असेल तर या स्टेजला तुम्ही वरोट्याच्या किंवा ठोंब्याच्या साहाय्याने इथे थोडंसं ठेचून घेतलं तर याचा छान ठेचा तयार होतो. किंवा असंच ठेवलं तर मस्त गरमागरम अशी हिरव्या मिरचीची टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी तुम्ही मस्त भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता किंवा वरण भाताला तोंडी लावायला म्हणूनही देऊ शकता. झटपट तयार होते. टोमॅटोचे भरपूर सारे गुणधर्म आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत. त्यामुळे अशी ही हिरव्या मिरचीच्या टोमॅटोची चटणी तुम्ही या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खाऊन बघा, खूप छान लागते. तर अशीच ही तयार करून बघा कशी झालेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.